रोग्यांनी हॉस्पिटलमध्ये येणं हे चांगले लक्षण नाही, पण बरं होणं हे खूप चांगलं लक्षण आहे. ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर. डॉक्टर प्रसाद जोशी यांच्या हॉस्पिटलला भेट देऊन खूप छान वाटले. हॉस्पिटल चांगले चालले आहे हे म्हणणे योग्य नाही. तसेच खूप रोग्यांनी देखील हॉस्पिटलमध्ये येणं चांगलं लक्षण नाही, पण बरं होणं हे खूप चांगलं लक्षण आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी केले. फलटण येथील सजाई मंगल कार्यालयामध्ये अनुबंध कला मंडळ यांच्या वतीने उषा वैभव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उषा मंगेशकर बोलत होत्या. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, ज्येष्ठ समालोचक तथा पत्रकार प्रसन्न जोशी, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद जोशी, डॉक्टर सौ प्राची जोशी, बकुळ पराडकर, प्राचार्य रवींद्र येवले, विजय जाधव इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. डॉक्टर प्रसाद जोशी यांना अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे व ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते उषा वैभव पुरस्काराने गौरवण्यात आले. या प्रसंगी बोलताना पुढे उषा मंगेशकर काय म्हणाले हे त्यांच्या शब्दात पाहूयात. प्रथम आपणा सर्वांना माझा नमस्कार. पराडकरांमुळे ते आमचे फार जुने ओळखीचे आहेत. नेहमी घरी येणं जाणं पण आहे त्यांचं. त्यांनी सांगितलं की मी कार्यक्रमाला येते. ही माझी तिसरी वेळ आहे की मी इथं आलेले कार्यक्रमामध्ये. एकदा मी गायलेले पण आहे इथं. आणि त्यांच्यामुळे आमची राजेंबरोबर ओळख झाली, त्यांच्याशी बोलायला मिळालं. मला खूप आनंद झाला. असे मोठे लोक भेटले की बरं वाटतं. आणि पद्मिनीविषयी काय मी बोलणार की माझ्या भावाची मुलगी, आतेभावाची मुलगी. तिचे वडील फार उत्तम गाणारे होते, क्लासिकल, आणि ती पण छान गाते. तुम्ही थोडंसं ऐकलेलं आहे, पण जेव्हा ती उभं राहून गाण्याकरता म्हणून येईल तेव्हाच तिचं गाणं ऐका तुम्ही. पद्मिनी गाऊ शकते. मी माझ्या एका कार्यक्रमात छान गायली होती ती. आजचा हा सोहळा ज्यांच्यासाठी होत आहे ते डॉक्टर जोशी यांच्याकडे मला जायला मिळालं नाही. मी थकले होते, पण मी त्यांना प्रॉमिस केलं की मी उद्या सकाळी निघाले इकडनं की त्यांचं हॉस्पिटल बघून जाणार. कारण माझ्या वडिलांच्या नावाने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुण्यामध्ये चार बांधलेले आहेत आम्ही, आणि भयंकर उत्तमरित्या चालत आहेत म्हणण्यापेक्षा खूप रोगी तिथं बरे होत आहेत. खूप रोग्यांनी येणं हे चांगलं लक्षण नाही आहे, पण ते बरे होणं हे मोठं लक्षण आहे. तर इतकं चांगलं त्याचं नाव आहे त्याचं. आणि आता परत आम्ही पुण्याच्या जरा जवळच म्हणजे 12-1 किलोमीटरवरती 8 हॉस्पिटल बांधण्याचा आमचा संकल्प आहे. आणि तिथं मंगेशकर म्युझिकल म्युझियम असं त्यांनी एक संकल्प केलेला आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यांना जे जे अवॉर्ड्स मिळाले त्यांचे रेकॉर्ड्स आहेत ते सगळे तिथं संग्रह बघायला मिळेल लोकांना, आणि गाणी ऐकायला मिळतील. तर असा आता मोठा समारंभ होत आहे. तिथं आम्ही जाणार आहोत सगळे. आणि माझ्या वडिलांचं नाव, माझ्या आईच्या नावाने एक हॉस्पिटल आहे, माझ्या वडिलांच्या नावाने एक आहे, आणि आता भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर या नावाने ते हॉस्पिटल होत आहे. आणि मी डॉक्टरांना विनंती करते की तुम्ही एकदा या आणि तुम्हाला सगळी हॉस्पिटल बघा, इथं कसं काम चाललंय ते बघा. तुम्हाला जर बरं वाटलं किंवा सजेशन द्यायचं असेल तर सांगा. रोबोटेक आमच्याकडे पण आलेलं आहे. माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन त्यांनीच केलेलं आहे, आणि मी सारखी चिडत होते की रोबोटेक नको मला माहीत नाही ते काय आहे ते. तर असं म्हणजे आमची गाणारे लोक असून सुद्धा हॉस्पिटलशी खूप जवळचा संबंध आला या हॉस्पिटल्समुळे. आणि आता डॉक्टरांबरोबर मला बोलायला मिळालं, त्यांना बघितलं. मी सांगितलं तुम्ही इथले का फॉरेनर आहात म्हणून. त्यांचा चेहरा आणि त्यांचा सुद्धा रंग वगैरे फॉरेनर सारखं वाटतं. उद्या डॉक्टर मी नक्की येऊन बघणार, कारण मला आमच्या हॉस्पिटलमध्ये हिंडायची सवयच आहे. कारण आमच्या
तीन बहिणींचे ऑपरेशन गुडघ्याचे झालेले आहेत तिथं. म्हणजे मी, दिदी आणि की आशा ते त्यांनीच केला छान करतात. तर अशा समारंभामध्ये आल्यानंतर मला खूप बरं वाटलं. आणि एक विशेष गोष्ट सांगायची की जांभेकर जे आता वरती हार्मोनियम वाजवत होते आणि आरडींची गाणी वाजवत होते, त्यांनी काही काळ माझ्याबरोबर पण कार्यक्रम केलेले आहेत. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य सांगते तुम्हाला की हे एकमेव हार्मोनियम वादक आहेत की जे बिना सूर बदलताना हार्मोनियम वाजवतात. म्हणजे सूर बदलावा लागतो जर सूर बदलला तर. जे गाणारे त्यांना कळत असेल बरोबर. म्हणजे त्याला सूर बदलून करता येईल अशी हार्मोनियम नसते त्यांची. सरळ एकच सुरावरती हार्मोनियम असते. असं करणारा माणूस आणि असे इतके कार्यक्रम वाजवलेल्या माणसाला मी पहिल्यांदाच बघितलं आणि मला खूप कौतुक वाटलं त्यांचं. ही खरंच अवघड गोष्ट आहे. आणि आजचं वादन ऐकून पण बरं वाटलं, खूप बरं वाटलं, खूप छान वाजवलं. तर असे कार्यक्रम इथं होत राहतात हे मला आवडलं. आणि मी पण गायलेले इथं 2-3 कार्यक्रम मी बघितले. आजचा 4था कार्यक्रम आहे. आणि त्यांनी सांगितलं इकडे यायचं की मला आवडतं यायला. ती ठराविक हॉटेलमध्ये मी राहते आणि तिथं मला सगळे ओळखतात. आणि परत असे काही कार्यक्रम केले तर मी त्यांना सांगेन की बोला मला जर जमलं, यायला जमलं, तब्येत बरी राहिली तर नक्की येईन मी. आणि माझा खूप आनंद झाला आहे राजेंना भेटून. खूप कधी बोलले नव्हते मी, लांबून बघायचे नेहमी, पण आज मला खूप बरं वाटलं, खूप बरं वाटलं. आता परत बोललो असेच कार्यक्रम करा आणि मी नक्की आपल्या सगळ्यांना भेटेन.